मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, की 102 वर्षाच्या मथुरा येथील एका महिलेला तिची आयुष्यातली पहिली ओल्ड एज पेन्शन म्हणजे अतिज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली पेन्शन, निवृत्तीवेतन प्राप्त होणार आहे. आता ही महिला दारिद्र्य रेषेखालील आहे आणि गरीब कुटुंबातली असल्यामुळे तिला शासकीय सेवांबद्दल असलेली माहिती थोडीसुद्धा नाही. परंतु तिच्या कानावर कुठून ही गोष्ट पोहोचलेली होती, की गरजू, निर्धन, दारिद्र्य रेषेखालील किंवा गरीब असलेल्या लोकांसाठी सरकारने विविध कल्याणकारी योजना सुरू केलेल्या आहे. त्याच्यामध्ये त्या लोकांना गहू देणं असेल, तांदूळ देणं असेल, थोडीशी साखर देणं असेल किंवा त्यांना निवृत्ती वेतनास्वरूपात काही आर्थिक मदत मदत करणं असेल, अशा गोष्टी सरकारने गरीब लोकांसाठी सुरू केलेल्या आहेत. आता जेव्हा या 102 वर्षाच्या महिलेला ही गोष्ट समजली, त्या महिलेचं नाव आहे रामभुली देवी. रामभुली देवी असं त्या महिलेचं नाव आहे आणि ती आपल्या ह्या कामासाठी तिथले जे जिल्हाधिकारी आहेत त्यांच्याकडं पोचली. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट त्यांचं नाव आहे चंद्रप्रकाश सिंग आणि ती गेली कोणासोबत? तिचं वय आहे 102 वर्ष. तिच्या मुलाचं वय आहे 80 वर्ष. त्यामुळे ती त्या 80 वर्षाच्या मुलाला घेऊन त्यांच्याकडे गेली, जो रोजावर कामाला जातो. म्हणजे सकाळी जायचं, संध्याकाळी परत यायचं आणि दिवसभराच्या कामाचे जे काय 50, 60, 100, ₹200 मिळतील ते घेऊन यायचे. त्याच्यातून त्यांची रोजीरोटी चालायची. आणि तिने हे पण सांगितलं, की तिचं वय हे एवढं असताना म्हणजे अतिज्येष्ठाची पातळीसुद्धा ती ओलांडून गेलेली आहे. 102 वर्ष तिचं वय आहे. तिने आजतागायत कुठल्याही प्रकारचं निवृत्तीवेतन मिळालेलं नाही आहे. आता अडचण अशी झाली, की जिल्हाधिकारी जे आहेत चंद्रप्रकाश सिंग त्यांनी काय सांगितलं, की त्यांनी त्या गरीब महिलेचं म्हणणं, तो जो त्यांचा अभ्यागतांना भेटण्याचा वेळ असतो त्या वेळेत त्यांनी त्या रामभुली देवी यांनी तिची भेट घेतली आणि त्यांनी तिचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांनी हे पण तिला सांगितलं, की "हो, तुम्ही जे ऐकले ते बरोबर आहे. गोरगरिबांना सरकार विविध कल्याणकारी योजनांद्वारे मदत करतं." आणि तिने हे सांगितलं मग, की "मला हे तुमचं पेन्शनचं जे आहे ओल्ड एज पेन्शन, ती काय मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही आणि मला ती तुम्ही सुरू केली तर बरं होईल. मला ती सुरू होऊ शकते का? मी पात्र होऊ शकते का?" मग जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला बोलवलं. संबंधित व्यक्ती म्हणजे समाज कल्याण विभागातील संबंधित व्यक्तीला बोलवलं आणि त्यांना सांगितलं, की यांची पेन्शन येत्या 3 दिवसात सुरू झाली पाहिजे. तशा प्रकारची तुम्ही सगळी कागदपत्रं जे काय कागदी घोडे नाचवायचे ते नाचवा. सगळी जी औपचारिकता आहे, प्रकरण तयार करायचं, विविध लोकांच्या सह्या घ्यायच्या, मंजुरी घ्यायची. तर असं हे सगळं 3 दिवसात आटोपलं पाहिजे असं ते करा. त्याच्यानंतर मग समाज कल्याण विभागाच्या त्या अधिकाऱ्यांनी त्या राम भुलीदेवी यांना बोलवून घेतलं आणि तिची चौकशी केली. तिचं पेन्शन सुरू होण्यासाठी तिचं जे काही बँकेत खातं हवं, तिचा फोटो हवा, त्याच्यानंतर तिचं आधार हवं, जे काय लागतं त्या सगळं त्यांनी गोळा करून घ्यायला सुरुवात केली. आणि मग हे सगळं गोळा करून ती पात्र ठरल्यानंतर तिच्या खात्यामध्ये पहिली पेन्शन, आयुष्यातली पहिली पेन्शन, निवृत्तीवेतन जमा होणार आहे येत्या काही दिवसात. आता रामभुली देवीने तिथे येताना म्हणजे समाज कल्याण विभागाच्या अधिकारी जे तिचे पेन्शन सुरू करण्यासाठी आवश्यक त्या औपचारिकता करून घेत होते. तिथे येताना तिने आपलं जन्माचा दाखला आणला होता आणि त्या जन्माच्या दाखल्यामध्ये तिचं जन्माचं साल हे 1925 असं नमूद केलेलं होतं. त्यामुळे डिस्ट्रिक्ट सोशल वेल्फेअर ऑफिसर म्हणजे जिल्हा समाज कल्याण अधिकारी नागेंद्र पाल सिंग यांना खरोखर आश्चर्य वाटलं, की 1925 ते 2025-26 ह्या म्हणजे 101-102 वर्ष वयाची महिला आजही
टिकून आहे, आजही आपल्या पायावर चालते आणि आपल्या मुलासोबत येते आणि तिला जे माहिती होतं त्या अनुषंगाने पेन्शनची मागणी करते. तर हे काम आपण अत्यंत वेळेवर, तडफेने आणि समर्पण वृत्तीने करायला हवं, जेणेकरून एका अतिवरिष्ठ श्रेणीतील महिलेला तिचा न्याय्य हक्क प्राप्त होईल. त्यामुळे त्यांनी सुद्धा ते सगळं व्यवस्थित काम केलं. तिचं आधार कार्ड वगैरे अपडेट वगैरे करून घेतलं, अद्ययावत करून घेतलं. तिचे बाकी जी अनुषंगिक माहिती आहे, नाव, गाव, पत्ता, कुठली आळी, कुठला कुठला परिसर, कुठला तालुका, कुठला जिल्हा, अंगठ्याचे काय ठसे असतील ते ठसे सगळे घेतले आणि हे सगळ्या प्रक्रियेमध्ये 2 दिवस होऊन ते सगळं काम त्यांनी पूर्ण करायला घेतलेलं आहे. त्यामुळे राम भोली देवी यांना 102 वर्ष वयाच्या राम भोली देवी यांना त्यांचं पहिलं निवृत्तीवेतन प्राप्त होईल. ते निवृत्त झालेले नाही आहेत, पण सरकारमार्फत दिलं जाणारं जे काय म्हणतो त्याला निवृत्तीवेतन कुठलं अतिज्येष्ठ नागरिकांना द्यावयाचं वार्धक्य वयोवंदन योजनेअंतर्गतचं जे मदत आहे, सरकारी मदत म्हणूया, ती सरकारी मदत त्यांना आता प्राप्त होईल. जी काय असेल 1,000, 2,000, 2,500, 3,000 ती त्यांना प्राप्त होईल. आणि समाज कल्याणाचा अर्थच हा आहे की अंत्योदय योजना, अंत्य आणि उदय, शेवटच्या व्यक्तीपर्यंत लोकशाहीचे, प्रजासत्ताकाचे लाभ पोहोचले पाहिजेत आणि त्यांना आम्ही लोकशाही व्यवस्थेत जगतोय, राहतोय, वागतोय आणि हे प्रजेचं राज्य आहे, प्रजासत्ता हे दिसून आलं पाहिजे. दुर्दैवाने ते दिसत नाही आणि अनेक लोकं जनजागृती अभावी, जाणीवांअभावी सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांपासून वंचित राहतात आणि ज्यांना माहिती आहे ते लोकं आपल्याच पोळीवर तूप ओढून घेण्याच्या भानगडीत अजीर्ण होईल इतपत सगळं ग्रहण करत राहतात. त्यामुळे हे सगळं दुःखद आहे, वाईट आहे आणि वेदनादायी आहे. परंतु असे काही चांगले अधिकारी, जिल्हाधिकारी चंद्रप्रकाश सिंग आणि समाज कल्याण अधिकारी नरेंद्रपाल सिंग यांनी तत्परतेने त्या आजींची पणजी म्हणायला हवं त्यांना, खरं तर त्यांची दखल घेतली. त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्र घेऊन त्यांना मदत करायला ते पुढे सरसावले आणि त्यांनी त्या योजनेचा लाभ त्यांना कसं होईल यासाठी सगळी पूर्वतयारी केली आणि आत्तापर्यंत त्यांना पहिलं सरकारी मदत अंत्योदय योजनेतील असेल, वयोवंदन योजनेतील असेल, ती प्राप्त झाली असेल असं समजायला काही हरकत नाही, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? गोरगरिबांपर्यंत जनसत्ता, लोकसत्ता, प्रजासत्ता पोचली पाहिजे का नको? लोकशाहीचे लाभ अशा गोरगरीब, दीनदलित, वंचित, कमजोर, गरीब गटातील लोकांना मिळायला पाहिजेत का नको? मला तर मिळायला पाहिजे ना, असं माझं ठाम म्हणणं आहे. सरकार आपल्याकडून आयकर घेतं, विविध प्रकारचे कर गोळा करतं. त्याचा फायदा असा गोरगरिबांना समाज कल्याणाच्या कामासाठी झाला पाहिजे. या नोटवर मी तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. माझे व्हिडिओ असतील, माझे रील असतील, हे सगळीकडे प्रसारित होत असतात. तुम्ही त्यांना लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलोअर व्हा. तुमच्या मित्रपरिवार, आप्तजन, स्नेहीजन सगळ्यांकडे माझ्या ह्या व्हिडिओची लिंक असेल ती पेस्ट करा त्यांच्या व्हॉट्सअपला. त्यांना सांगा ही रील चांगली आहे, हा व्हिडिओ चांगला आहे. अनवट वाट हा माझा जो चॅनल आहे, त्या चॅनलवर अशाच वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ, विषय हाताळले जातात, जे इतर सवंगपणा, इतर नाचगाणी, इतर अंगप्रदर्शन आणि इतर जे अनावश्यक अशा संकीर्ण बाबी आहेत, राजकीय असेल किंवा इतर काही चित्रपट, मनोरंजन, या सगळ्यांपेक्षा, धंदा असेल, व्यवसाय असेल, या सगळ्यांपेक्षा बाजूला जाऊन सामाजिक विषयांना वाहिलेला, वेगळ्या वाटा चोखाळणारा असा हा माझा एक काम करायची पद्धत आहे, ती तुमच्यापुढे मांडलेली आहे. तुम्हाला ह्याच्याबद्दल जे काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहा, मला सांगा. तुमच्या प्रतिक्रिया, प्रतिसाद नोंदवा, त्या माझ्यापर्यंत पोहोचू द्या. आपण असा संवादाचा सेतू बांधूया, असं मला तुम्हाला सांगायचं आहे. ह्या नोटवर पुन्हा तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.